Please come in. Good morning. Good morning. Please have a seat. Thank you, sir. So तुमची ओळख करून देणार? सर मी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी या गावचा आहे. माझं प्राथमिक शिक्षण हे माझ्या गावामध्ये झालं. त्यानंतर इयत्ता 9वीमध्ये जवाहर नवोदय विद्यालय कोकरापूर या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं होतं. तिथे मी माझं 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर 2013 साली पुण्यातील फर्ग्युसन या ठिकाणी मी ग्रॅज्युएशनसाठी आलो आणि 2016पासून मी MPSC UPSCचा अभ्यास करतो आहे. त्यावेळेस 2019च्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये माझं नायब तहसीलदार या पदावर नियुक्ती झालेली आहे आणि आता सध्याला मी नागपूरमधील वनामती येथे माझं फाउंडेशन ट्रेनिंग घेत आहे. अच्छा, ट्रेनिंगसाठी तुम्ही नागपूरला? हो सर. केव्हापासून नागपूरला आहात? तर मी 17 जूनपासून नागपूरला आहे. 17 जून 21पासून तुम्ही हो सर नागपूरला आहात? हो हो म्हणजे तसं बराच वेळ तुमचा झाला आहे नागपूरमध्ये. हो हो. नागपूरमध्ये आवडलेल्या 2 गोष्टी काय आहेत? सर नागपूरला आम्हाला काही जास्त आम्ही फिरलो नाही तिथं, पण त्या ठिकाणचे जे सकाळचे करी पोहे भेटते ते खूप छान वाटले होते. आणि आम्ही करी पोहे म्हणतात मॅम त्याला, जे तरी असते ना त्याला करी पोहे म्हणतो. हो सर. हो मॅम. काय म्हणाला? करी करी पोहे म्हणजे ते का म्हणतात मला पण नाही एक्झॅक्टली कळलं. तरी वाटलं होतं मला, पण ते माझ्या मित्रांनी, तो नागपूरचा आहे प्रॉपर, तो म्हणला की या ठिकाणी करी पोहे छान भेटते. बरं. दुसरं तर जास्त ठिकाणी आम्ही बाहेर गेलो नाही फिरायला. फक्त एकदा आम्ही चंद्रपूरला गेलो होतो बाहेर ताडोबा व्हिजिट द्यायला. तेवढंच फक्त एक्सपिरियन्स, बाकीचा जास्त काही एक्सपिरियन्स आला नाही. अच्छा. आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन कुठल्या विषयामध्ये केलेलं? माझं सर BSc मॅथमॅटिक्समध्ये झालेलं आहे. BSc मॅथमॅटिक्स? हो सर. आणि 2016मध्ये झालं तुमचं? हो सर, 2016. मग 16पासनं तुम्ही 19पर्यंत काय केलं? सर मी UPSC पण देत होतो सुरुवातीला. अच्छा. मी 2 त्यावेळेस UPSCचे अटेम्प्ट्स पण मेन्सचे दिले होते, तर माझं सिलेक्शन झालं नाही म्हणून मग मी 2018ला राज्यसेवा करायला लागलो. पण म्हणजे प्रिलिम्स पास झाला होता दोन्ही वेळेला? हो, दोन्ही पण वेळेस. व्हेरी गुड. अच्छा. पण ही जी तयारी आहे ती करताना नोकरी करणं सहज जमू शकतं असं बरेच वेळा आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. तुम्ही नोकरी का नाही केलीत? नाही सर, मला असं वाटलं की नोकरी करत करत दोन्ही पण गोष्टी सायमल्टेनियसली मॅनेज होता येणार नाहीत. आणि भाऊ पण नोकरीला असल्यामुळं मला पैशांची एवढी अशी गरज वाटत नव्हती. तो म्हटला की आय कॅन हँडल ऑल थिंग्स. सो मला वाटलं की मी फक्त अभ्यासावर फोकस करावा. पॉयझन डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? सॉरी सर, मी ऐकलं नाही याबाबत. ऐकलं नाही याबाबत, सॉरी सर. पॉयझन डिस्ट्रीब्युशन? नाही सर, मी नाही ऐकलं. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? नाही सर, मी नाही ऐकलं. अच्छा. मीन आणि मोडमध्ये फरक काय? सर मीन म्हणजे ज्या आपल्या दिलेल्या संख्या असतात त्या संख्येचा ॲव्हरेज काढणं म्हणजे मीन, आणि मोडमध्ये त्या दिलेल्या गटामध्ये जी संख्या मॅक्सिमम टाईम रिपीट होते तिला आपण मोड म्हणतो. अच्छा. आणि मीन किती प्रकारचे असतात? सर 2 टाईपचं मला माहिती आहे. जॉमेट्रिक मीन एक आहे आणि दुसरं सर मला नाव आता आठवलं. अरिथमॅटिक मीन एक आहे सर. अरिथमॅटिक. तर तुम्ही नायब तहसीलदार आहात? हो सर. तर समजा तुम्हाला या 2 पैकी कुठला तरी मीन वापरून जमिनीचं समजा टॅक्स किंवा याबद्दलचं काम करायचं, तर कुठलं तुम्ही यातलं वापराल मीन? सर अरिथमॅटिक मीनच वापरलं. आणि मग जॉमेट्रिक मीन कधी वापरलं जातं? सॉरी सर, मला एवढे माहिती नाही. बरं. तुमचा इंटरव्ह्यूची तारीख आहे 21 एप्रिल. 21 एप्रिलचं काही महत्त्व सांगू शकाल? सर आय एम नॉट शुअर, पण त्या दिवशी बहुतेक जागतिक वन दिन साजरा केला जातो. जागतिक वन दिन? हां. सॉरी सर, बहुतेक चुकतं. 21 मार्च आहे, 21 एप्रिल नाही. एक्झॅक्टली मला माहीत नाही. अच्छा. मॅडम, नवोदय प्राथमिक माध्यमिक म्हणजे प्राथमिक मी माझ्या शाळेमध्येच Z2मध्ये पूर्ण केलं आणि 9वीमध्ये मी जवाहर नवोदय विद्यालय कोकरापूर या ठिकाणी गेलो होतो. तर ही राजीव गांधींनी चालू केलेली. हो, 9वीमध्ये लॅटरल एक्झाम एक होती. 6वीच्या एक्झाममध्ये माझं सिलेक्शन झालं नव्हतं. मग 9वीमध्ये मी डबल ट्राय केला होता आणि त्यावेळेस सिलेक्शन झालं. तर जवाहर नवोदय विद्यालय ही राजीव गांधींची खूप मोठी योजना होती
जी ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी त्यांनी चालू केली होती. जे फायनान्शियली गरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी ती स्पेसिफिकली टार्गेटेड स्कीम आहे. तुम्ही नवोदयमध्ये शिकलात यांनी काय तुमच्यात वेगळं असतं? मला असं वाटतं की मॅम म्हणजे 9वीपासून गेल्यापासूनच मी म्हणजे पॅरेंट्सच्या नियंत्रणातून बाहेर म्हणजे माझं जे इंडिपेंडन्स निर्णय असतील ते मी खूप लहान वयात घ्यायला शिकलो असं मला वाटतं. आणि दुसरं सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये जे सोलापूर जिल्ह्यातून जे वेगवेगळ्या ठिकाणचे जातीचे असतील धर्माचे जे मुलं होते तर आम्ही असं कुठलाही बायस विचार न करता एकमेकासोबत चांगलं फ्रेंड बनून राहू लागलो. त्याच्यामुळं कुठल्याही व्यक्तीकडे मी फक्त तो कसा पर्सन आहे त्याच दृष्टिकोनातून फक्त बघायचा व्ह्यू आम्हाला नवोदयने दिला. हे सगळ्यात मोठं मला नवोदयाचं माझ्या आयुष्यातली प्रेरणादायी गोष्ट वाटते. तुमच्या छंद सिनेमा बघण्याची हो मॅम. कुठला आवडलेला सिनेमा? नुकताच मॅम मी शकुंतला देवी हा मूवी बघितला होता आत्ताच. बऱ्याच उशिरा बघितला. हो मॅम. ते येताना बसमध्ये नागपूरमधून त्यावेळेस आता बघितला होता. त्या ठिकाणी काय शकुंतला देवी ह्या आपल्या ह्युमन कम्प्युटर त्यांना ओळखलं जातं. म्हणजे त्या कोणतं पण किती जरी मोठं कॅल्क्युलेशन असेल तर ते विदिन सेकंद करत होत्या. आणि त्यांनी त्यामध्ये कोणतंही औपचारिक मॅथ्सचं शिक्षण घेतलं नव्हतं किंवा ते शाळेत पण कधी गेल्या नव्हत्या. फक्त ते कॅल्क्युलेशन खूप फास्ट करत होते. त्यांना मॅथमॅटिशियन म्हणणं हे बरोबर आहे? हो मॅम. जर ते कॅल्क्युलेशन जे मॅथ्सचा एकदम इंटिग्रल पार्ट आहे तो जर ते करत असतील तर मॅथमॅटिशियन मला वाटतं की त्या चुकीचं नाही. जे कोण कॅल्क्युलेशन करू शकतो त्याला मॅथमॅटिशियन म्हणजे तो मॅथ्सचा पार्ट असल्यामुळे आता त्यांनी क्यूब रूट फाइंड करणं असेल किंवा क्यूब काढणं असेल तर हे मॅथ्स. क्यूब रूट काढता येतं? हो मॅम. म्हणजे इतके मोठे नाही आहेत पण शॉर्ट सांगू शकतो. ठीक आहे. तरी मग तुम्हाला मॅथमॅटिशियन म्हणू शकतो? सर माझ्या डिग्रीवरून मॅम मी मॅथमॅटिशियन म्हणू शकतो. कारण की ग्रॅज्युएशन माझं मॅथ्समध्ये झाल्यामुळे. 1020 या संख्येचं क्यूब रूट काय आहे? सर 1020चं क्यूब रूट नाही निघणार. निघू शकेल. पॉईंटमध्ये येईल विथ फ्रॅक्शन. किती आहे सर? 10 काय नाही गेस सर? येस सर 10 पॉईंट समथिंग उत्तर येईल. बरं. ओके. तर त्या मॅथमॅटिशियन. हो हो. आणि पुस्तकं कुठली? मॅम आता रिसेंटली खूप जास्त वाचायला नाही भेटलं पण 2-3 महिन्यापूर्वी झोंबी हे पुस्तक वाचलं होतं आनंद यादवांचं. त्याचबरोबर आत्ता सुखाचा शोध वाचायला घेतलं होतं पण ते अजून वाचलेलं नाही आहे. इनकम्प्लीट झालेलं आहे ते. वि स खांडेकर यांनी लिहिलं होतं सुखाचा शोध. आवडलेली पुस्तकं? मॅम मला झोंबी आवडलं होतं पुस्तक जेव्हा मी ते वाचलं होतं. कारण की ते कुठंतरी माझ्या लाईफशी रिलेट करत होतं की तो जो स्ट्रगल होता म्हणजे शिक्षणासाठी त्याची जे धडपड होती आनंद यादवांची तर ते मला वाटतं की ते कुठंतरी रिलेट मी त्याला करू शकतो म्हणून ते जास्त आवडलं होतं. आणि का तुम्हाला प्रशासनामध्ये? मॅम ॲक्च्युअलमध्ये प्रशासनामध्ये याचा निर्णय हा ॲट्रॅक्शन म्हणून सुरू झाला होता. म्हणजे माझा भाऊ तेव्हा UPSCची तयारी करत होता. तेव्हाच ठरलं होतं की 11वी-12वीमध्ये असतानाच की पुढे जाऊन सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करत आहे. सो बेसिकली ही जर्नी ॲट्रॅक्शन म्हणून चालू झाली होती. पण नंतर तो अभ्यास करताना आवड पण तयार झाली की आपण पुढे जाऊन खूप काही चांगल्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे मॅम अजून चांगल्या प्रकारे अभ्यास केला. एक चांगली गोष्ट जर मी तुम्हाला विचारली की करा अधिकारी मॅम मी जास्तीत जास्त ज्या स्कीम्स आहेत ना त्याच्या अवेअरनेसविषयी खूप जास्त प्रकारे काम करतो. कारण की मला वाटतं की आपण स्कीम भरपूर आणतो पण त्याचं अवेअरनेस जे एकदम सामान्य नागरिक आहे. अशी एखादी स्कीम? मॅम जर आपण ICDS स्कीम घेतली जे चाइल्ड डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहे तर अजूनही ग्रामीण भागात अशा गोष्टी आहेत. माझी आई स्वतः अंगणवाडी सेविका आहे तर मला असं वाटतं की जे बेनिफिशरी आहेत त्या स्कीमचे त्यांना असं वाटत नाही की तो आपला राईट आहे त्या स्कीमचं बेनिफिट्स घेणं. मला वाटतं की मी जेव्हा प्रशासनामध्ये जाईल तेव्हा त्या नागरिकांना तो तुमचा राईट आहे हे जास्त सांगण्याचा प्रयत्न करो जेणेकरून ते हक्कांना आपले अधिकार मागतील. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. तहसीलला भेट दिली कुठल्या? हो सर मी यवतमाळच्या तहसीलला गेलो होतो. बरं. किती सब्जेक्ट दिले? सॉरी सर एवढं नाही माहीत मला. उस्मानाबादला किती म्हणजे तुमच्या कळवण तालुक्यात किती सब्जेक्ट? सॉरी सर माफ करा मी सोलापूरचा आहे पण मला एवढी आयडिया नाही आहे. सज्जांना भेट दिली आहे का? नाही सर अजून नाही. परीक्षा झाली आहे का एखादी महसूल आलेली आहे? नाही सर परीक्षा नाही झाली. फक्त फाउंडेशनची कोर्स झाली होती एक्झाम. टेक्निकलची अजून कोणतीच नाही झाली. शेतसारा वसूल करण्याची पद्धत बघितली आहे का?
नाही सर, ते टेक्निकल ट्रेनिंग अजून खूप जास्त अजून सुरू झालं नसल्यामुळं मला त्या बाबतीत इतकी माहिती नाही आहे जास्त. आणेवारी कशी कॅल्क्युलेट केली जाते? माफ करा सर, मी नाही सांगू शकतो. आणेवारी कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा हे माहिती असण्यासाठी ट्रेनिंगची आवश्यकता नाही आहे. नाही सर, पण सॉरी सर, माफ करा, काही विषय नाही. नायब तहसीलदारांना असणारे जे अधिकार आहेत ते कुठले कुठले आहेत ते सांगा. नायब तहसीलदारांना जर अधिकार म्हटलं तर त्याच्या वेगवेगळ्या भूमिकेतून ते अधिकार होतात. जसं की जेव्हा तो महसूल अधिकारी म्हणून काम करतो तेव्हा तालुक्यातला महसूल गोळा करायचा त्याच्याकडे अधिकार असतो. त्यावेळेस तो त्याच्या अंडर जे सर्कल ऑफिसर येतात, तलाठी येतात, तर त्यावर तो नियंत्रण ठेवू शकतो. त्याचबरोबर जेव्हा तो निवडणूक अधिकारी म्हणून काम करतो तेव्हा तालुक्यामध्ये जे काही वेगवेगळे निवडणूक असतील तर ते पार पाडण्याचे अधिकारसुद्धा त्या संबंधाला भेटतात. तसंच आपत्ती व्यवस्थापनाचं कार्य असेल त्यावेळेस देखील त्यांना अधिकार त्या प्रकारचे भेटतात. एखादी हिअरिंग बघितले काय अटेंड केली? नाही सर, अजून नाही केली. अटॅचमेंट झाली का? नाही सर, अजून नाही केली. नायब तहसीलदार हिअरिंग घेतात का? हो सर, घेतात. हे त्यांचं मॅजिस्ट्रेट पॉवर आहे ना? हो सर, आहे. कशाचे हिअरिंग घेतल्या जातात? जे जमिनीसंबंधी जे विविध खटले असतात तर त्यासंबंधी ते हिअरिंग घेतात किंवा जमीन महसुलाबाबत जर वेगवेगळ्या बाबी असतील तर त्यासंबंधी सुद्धा ते हिअरिंग घेतात. एखादं उदाहरण सांगू शकतात? जर समजा दोन भावामध्ये जमिनीचा वाद असेल तर जो सर्कल ऑफिसरचा जो निर्णय असेल त्या बाबतीतला ते फेरफारच्या संबंधित काहीतरी निर्णय असेल तर त्यासाठी ते वर अपील करू शकतात नायब तहसीलदार पुढं. आणि सर विदर्भामध्ये आता मला पोस्टिंग भेटल्यामुळे त्या ठिकाणी तहसीलदारचे भरपूर चार्ज म्हणजे पॉवर जे काही डेलिगेट करत नायब तहसीलदारकडं तर त्या संबंधित मग ते खटले चालवू शकतात. बरं, अजून काही वेगळे प्रकार आहेत हिअरिंगचे? माफ करा सर, मला इतकी माहिती नाही. मग हिअरिंग घेत असताना नायब तहसीलदार आणि तहसीलदार दोघंही असेल तर कोणी हिअरिंग? जर दोघं जण असतील तर तहसीलदारच्या अंडरच होईल हिअरिंग. अशा काही हिअरिंग्स आहेत का तिथे नायब तहसीलदार, तहसीलदार, सर्कल ऑफिसर सगळेजण उपस्थित असतात? माफ करा सर, मला माहिती नाही. सर्कल ऑफिसर कुठला एखादा भेटला तुम्हाला, त्याची भेट झाली? हो सर, एका सर्कल ऑफिसरची झाली होती. नाकापार्डी म्हणून एक गाव होतं यवतमाळमध्ये. फेरफाराची नोंद कशामध्ये करत होतो? माफ करा सर, मला टेक्निकलच्या बाबतीत एवढं माहीत नाही त्या पदाविषयी. फेरफार म्हणजे काय? फेरफार म्हणजे जर जमिनीबाबत काही वाद असेल किंवा एखाद्या जमिनीची मालकी दुसऱ्याकडे जर आपण केली तर त्यावेळेस त्या जमिनीची मालकी त्याच्याकडे करण्यासाठी आपण फेरफार करतो. म्हणजे मालकी हस्तांतर. 7/12वर होतात का? हो सर, 7/12वर होतात. होतात. मग 7/12वरच होतात का त्याची नोंद आणखी कुठे केली जाते? माफ करा सर, माहीत नाही त्याविषयी. 7/12 पाहिलं आहे? हो सर, पाहिलं. 7 काय काय असतं सांगा 7/12? तर 7/12मध्ये त्या गाव नमुना जो 7 असतो त्यामध्ये त्या जमिनीची मालकी कोणाकडे आहे त्या व्यक्तीचं नाव असतं. त्याप्रमाणे जमिनीचं क्षेत्र किती आहे हे पण त्यामध्ये नमूद असतं. आणि जो 12 क्रमांक आहे त्यामध्ये त्या जमिनीमध्ये कोणतं ॲक्च्युअलमध्ये पीक घेतलं किंवा काय त्यासंबंधी त्यामध्ये माहिती असतं. का बरं 7/12मध्ये जमिनीचा प्रकार का नमूद केला जातो? कारण की सर जमिनीचा प्रकार ह्यासाठी नमूद केला जातो कारण की आपल्यात जी जमीन आकारणी होते ती जमिनीच्या प्रकारावरून होते. म्हणजे ती बागायत जमीन आहे किंवा कोरडवाहू जमीन आहे तर त्या रिस्पेक्टिव्हली आपण टॅक्सेशन लावतो जमिनीवर. त्यामुळं त्याची आयडिया यावी त्या अधिकाऱ्यांना म्हणून जमिनीचा प्रकाराची सुद्धा नोंद केली जाते. कोकणामध्ये असणारे जे 7/12 आहेत ते उर्वरित महाराष्ट्रापेक्षा थोडेसे वेगळे असू शकतात. काय वाटतं तुम्हाला? नाही सर, माफ करा, मला माहिती नाही. अंदाज करता येईल का? करता येऊ शकतो कारण की सर त्या ठिकाणी जे वनक्षेत्र असेल किंवा डोंगराळ भाग असल्यामुळं मे बी सर इकडच्या ठिकाणचा 7/12पेक्षा तिकडचा 7/12 वेगळा असू शकतो. म्हणजे जमिनीच्या प्रकारामध्ये बदल येऊ शकतो जर अंदाज व्यक्त करायचा झाला तर. लँड होल्डिंग म्हणजे काय? लँड होल्डिंग म्हणजे सर त्या जमिनीवर कुणाचा ताबा आहे, होल्ड करणारा कोण आहे असा अर्थ असू शकतो. APMC मार्केटला व्हिजिट केली? नाही सर, अजून नाही गेलो. APMCला गेला नाही? गेलो नाही सर, पण मी वाचले त्यावेळेस. ठीक आहे. APMC मार्केट पाहिले? हो सर, पाहिले. काय होतं APMCला? त्या ठिकाणी जर जो शेतकऱ्यांचा जो माल आहे ते त्या ठिकाणी विक्रीसाठी देतात तर तो एक नियंत्रित बाजाराचा प्रकार आहे. म्हणजे गव्हर्नमेंट जे काही MSP ठरवतं तर त्या दरानुसार तो शेतकऱ्यांकडून माल घेऊ शकतो. आता त्याच्याशी संबंधित असणारे जे शेतकरी कायदे झाले होते ते परत घेण्यात आले. हो सर. काय मत आहे तुमचं? घेतलं ते योग्य आहे का योग्य आहे? मला वाटतं की सर जो शेतकऱ्यांना त्याबाबत ज्या त्रुटी आढळत होत्या की त्यांना अशी भीती होती की MSPचा हमीभाव आम्हाला नंतर भेटणार नाही
तर त्यांची जी भीती होती त्या भीतीपोटी ते कायदे मागे घेतले. तर मला वाटतं की सर हे एका प्रकारे योग्य झालं. सर दुसरं मला वाटतं की कायदा हा जेव्हा येतो तेव्हा अगोदर पीपलचं पार्टिसिपेशन गरजेचं असतं. त्यांना जर आपण सुरुवातीला जर विश्वास कॉन्फिडन्समध्ये घेतला असतं की हे जे कायदे आहेत ते तुमच्या विरोध झाला या कायद्यांना? तर जास्त करून पंजाब हरियाणा या ठिकाणी विरोध झाला. पंजाबमध्ये हो म्हणजे भारतभर विरोध झालेला दिसत नाही. सर झाला बऱ्यापैकी, पण जो मेजर जो त्याबाबत जो विरोध होता तो पंजाब हरियाणा या ठिकाणी झाला होता. कोऑपरेटिव्ह फार्मिंग म्हणजे काय? तर कोऑपरेटिव्ह फार्मिंग ही अशी फार्मिंग आहे की त्या ठिकाणी जे वेगवेगळे शेतकरी आहेत ते एकमेकांच्या सोबत येऊन एकत्रितपणे शेती करतात आणि ज्याच्यामुळं जे उपलब्ध संसाधन आहे त्याचा मॅक्झिमम इफिशियंटली ते यूज करू शकतात. तुम्ही सुखाचा शोध म्हटलात हो सर. आणि लेखक कोण म्हणला? वि स खांडेकर सर. त्यांचं अजून काही वाचलं आहे? हो सर, या ते पुस्तक वाचलं होतं मी. आणि त्यांची खासियत काय आहे? सर मला जर सांगायचं म्हटलं तर वि स खांडेकर आहेत जो साहित्यामध्ये जे दोन प्रवाह असतात, एक कलावादी प्रवाह असतो आणि दुसरा जो प्रत्यक्ष जे जीवन आहे प्रत्यक्षात जीवनवादी प्रवाह तो असतो. तर वि स खांडेकर यांनी हे कलेकडं फक्त कलेनुसार न बघता त्यांनी एक माणसांचं आयुष्य म्हणून त्या कलेकडं बघितलं आणि जे सामान्य आयुष्य त्यांनी त्यात डिपिक्ट केलं ते त्यांचं क्वालिटी आहे मला वाटतं. मराठीमधलं पहिलं ज्ञानपीठ कोणाला मिळालं? सर त्यांनाच भेटलं मराठीमधलं पहिलं ज्ञानपीठ ह्या पुस्तकासाठी. आणि आत्ताचं सगळ्यात लेटेस्ट ज्ञानपीठ कोणाला मिळालं? 2014 साली भालचंद्र नेमाडे यांना लेटेस्ट एक ज्ञानपीठ पुरस्कार भेटला. त्यांचं पुस्तक होतं हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ. ती वाचले तुम्ही पुस्तक? नाही सर, वाचणार मी नाही. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न काय आहेत असं तुम्हाला काही आईबरोबर बोलताना? हो सर, सगळ्यात मोठा प्रश्न मला हा वाटतो की त्यांना मानधन खूप कमी मिळतं. म्हणजे जेवढं त्यांचं काम आहे त्यांनी खूप संप पण सध्याला करत आहेत, पण जेवढं त्यांचं काम आहे त्यांना दिवसभर काम करून त्यांचे रेकॉर्ड अपडेट करावे लागतात पण त्यांना पगार भेटत नाही. आणि सर दुसरी जर सगळ्यात मोठी अडचण म्हटलं तर त्यांना आता मोबाईल प्रोव्हाइड केला आहे पोषण अभियानाविषयी, पण त्या आता म्हणजे 10वी शिक्षण झाल्यामुळे त्यांना ते मोबाईल एवढं वापरायला जमत नाही. तर मला वाटतं की त्याबाबत जास्त त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. अच्छा, तुमचा मागचा जो इंटरव्ह्यू झाला ज्याच्यात तुम्ही सिलेक्ट झालात हो सर. त्या इंटरव्ह्यूमध्ये किती मार्क तुम्हाला पडले? 47 मार्क होते सर. 47? हो सर. मग खरं तर कमी होते ना? हो सर, खूप. मग कशामुळे तुमचं सिलेक्शन झालं? सर माझे मेन्सचे मार्क चांगले होते. कशामध्ये? मेन्समध्ये कशात जास्त? GS2 आणि GS3ला मला चांगले मार्क आले होते. अच्छा. GS2ला 104 आले. ओके. आणि मग मागच्या इंटरव्ह्यूपासून आत्ताच्या या इंटरव्ह्यूसाठी काय वेगळं केलं आहे तुम्ही तयारी? सर मला असं वाटतं की त्यावेळेस मी इंटरव्ह्यूचं खूपच प्रिपरेशन केलं होतं आणि खूप बर्डन केलं होतं. त्यामुळे मला वाटलं की माझे सगळे उत्तर हे आर्टिफिशियल होते. मी आत्ता म्हटलं की माझं जे जेन्युइन आहे ते चुकलं तरी चालेल, पण मी जसं आहे तसाच मी मला मांडेल. मग त्यामुळे मी जास्त प्रिपरेशन ह्यावेळेस केलं. जास्त प्रिपरेशन केलेलं नाही आहे? हां, अशी प्रिपरेशन केली आहे तुम्ही? म्हणजे प्रिपरेशन जास्त केलं नाही. हो, म्हणजे उत्तरं शोधणं, कुठला क्वेश्चन विचारतील मग त्या क्वेश्चनचा आन्सर मी काय सांगणार हे असं मी त्या फॉर्मॅटमध्ये काहीच केलं नाही. फक्त माझ्या डिस्ट्रिक्टची, माझ्या पोस्टची किंवा बेसिक इन्फॉर्मेशन काढली कॉलेजची आणि तेवढीच फक्त माहिती ह्यावेळेस केली. आयोगाला मध्ये जर हा प्रश्न विचारला तर लिहिण्याचं पूर्ण? हो मॅम, मी आता असं ठरवलं की जे आहे ते खरं खरं सांगेल. अच्छा, म्हणजे मागच्या ह्याच्यात तुम्ही खरं नव्हतं सांगितलं का? मागच्या इंटरव्ह्यूमध्ये खरं नव्हतं सांगितलं? तसं नाही सर, ते आर्टिफिशियल उत्तर सगळे झाले. म्हणजे विचारलं की पाठ केल्यासारखी ते उत्तर सांगत होते. ओके. अजून एक मला विचारायचं तर सरांचं जे प्रश्न होते शेतसारा किंवा आणेवारी किंवा 7/12, तर ह्याच्यामध्ये विशेषतः तुम्ही गणिताचं बॅकग्राऊंड असल्यामुळे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर वाढता असणार आहे यापुढे. ओके. तर ब्लॉकचेनबद्दल काही सांगू शकाल का? हो सर, ब्लॉकचेनबद्दल माहिती आहे. तर सर ब्लॉकचेनमध्ये काय होतं की जे वेगवेगळे इन्फॉर्मेशन असते ते वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये साठवून ते एकमेकाला इंटरलिंक असतात. म्हणजे ते काय होतं की त्यामध्ये म्हणजे कुठलाच मध्यमस्तरीय जो माणूस आहे तो इंटरफेअर करू शकणार नाही त्या इन्फॉर्मेशनमध्ये. म्हणजे जे ब्लॉकचेन जे बिटकॉईन्स वगैरे तंत्रज्ञान आहे तर त्या संबंधित ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि ते डिरेग्युलेशनचा एक प्रकार आहे. म्हणजे त्यामध्ये कुठलंच एक केंद्रीभूत नियंत्रण नसणार आहे. मग कुठलंच नियंत्रण नसताना 7/12 कसं काय करायचं? सॉरी सर, मी सांगू शकणार नाही त्याविषयी. आणि नियंत्रण नसलं तर मग आपल्याला एखादा जमिनीचा भाग तुकडा हा कोणाचा आहे निर्णायकपणे कसं सांगता येईल? नियंत्रण कोणाचंच नाही. मला वाटतं की सर मग मी गेस करू शकतो का सर याला? हो, मला वाटतं की सर मग त्यातला जो तलाठी आहे त्या ठिकाणचा तो एक इंटरमिडिएटरी म्हणून ती जी इन्फॉर्मेशन आहे तो जमिनीचा भाग कोणाचा आहे तो ती त्यात पुटअप करू शकतो.
म्हणजे आपण अधिक करप्शनला वाव देतोय असं नाही वाटत तुम्हाला? नाही सर, मला असं वाटत नाही. कारण की सर जेवढं जास्त डिरेग्युलेशन करल किंवा जे खालच्या ऑथॉरिटीला जर आपण जास्त पॉवर दिल्या तर करप्शन इतकं प्रमाणात होणार नाही असं वाटतं. ऑल राईट, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू मॅम. हॅव अ गुड डे. ओके, सो इंट्रोडक्शन तू चांगली सांगितलीस. त्याच्यानंतर नागपूरचा आम्हाला जो प्रश्न वाटला होता तो ऑलरेडी तू सोडवलास की म्हणजे सोलापूरचा आहेस पण नागपूरला कसा काय आहेस ते कळलं. पण मला असं वाटलं की नागपूरच्या 2 गोष्टी महत्त्वाच्या किंवा आवडलेल्या कुठल्या आहेत, तर त्याच्यामध्ये एक तर तू एकच सांगितलीस आणि दुसरं म्हणजे ती सांगितलीस ती खाण्याच्या गोष्टीविषयी सांगितलीस. देर आर, ठीक आहे तुझा चॉईस आहे, पण देर आर लॉट ऑफ थिंग्स इन नागपूर विच यू कुड हॅव टॉक्ड अबाउट. मी खाण्याची असं नव्हतं म्हटलं, नाही का? म्हणजे मला सांगा, दीक्षाभूमी आहे, 0 माईल आहे, कितीतरी गोष्टी आहेत नागपूरमध्ये की ज्या आवडू शकतात. तर म्हणजे तुला तरी किंवा करी पोहे आवडतात हे याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही आहे, पण दुसरं काहीतरी सांगायला हवं होतं असं मला वाटलं. 2 गोष्टी विचारल्या होत्या म्हणून. नंतर जवाहर नवोदय विद्यालय हे केलं आहे हे खूपच छान आहे, पण त्याच्यामध्ये एक वाक्य तुझं जे आहे ते नक्की तू बदल. ते म्हणजे पेरेंट्सच्या नियंत्रणातून बाहेर. हे म्हणजे ते पेरेंट्स तुला खूप असं दाबून ठेवतायत, तुला तुझ्या गुणांना वाव देत नाही आहेत, असं काहीतरी निगेटिव्ह त्याच्यामध्ये आलं. नंतर चांगलं म्हणलास की लहानपणापासून मी इंडिपेंडंट झालो, हा चांगला भाग आहे आणि तेवढ्यावरच राहू देते असं माझं सजेशन राहील. पॉयझन डिस्ट्रीब्युशन आठवत नाही आहे आत्तासुद्धा? नाही सर. मी डिस्ट्रीब्युशन, डेटाचं डिस्ट्रीब्युशन जे असतं सर ते मॅथ स्टॅटिस्टिकला शिकवलं होतं. पण म्हणजे BSc मॅथमॅटिक्स केल्यानंतर. फारच बेसिक कन्सेप्ट आहे, माहिती आहे. ओके सर, मी चेक करतो. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणजे आठवत आहे तुला? गॉसियन डिस्ट्रीब्युशन कसं असतं की समजा 100चं स्केल असेल तर 0 ते 5 ते 10 पर्यंत खूप कमी डेटा पॉईंट्स असतात आणि बहुतांशी लोक हे 50-60 याच्यामध्ये येतात. म्हणजे असा जो ग्राफ येतो डिस्ट्रीब्युशनचा त्याला गॉसियन किंवा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणतात आणि पॉयझन डिस्ट्रीब्युशन वेगळं असतं आणि त्या डिस्ट्रीब्युशनवर तुम्ही कोणतं मीन वापरायचं हे ठरतं. तर प्रत्येक वेळी अरिथमॅटिक मीन वापरून चालणार नाही. तर हे जरी स्टॅटिस्टिक्सचं असलं तरी ते गणितातलं फंडामेंटल आहे. ओके सर, मी बघतो. हां, तर BSc केलंयस, फर्ग्युसनमधनं केलंयस तर मे बी जस्ट ब्रशअप. ओके सर. नंतर वि स खांडेकर, ओके. ज्ञानपीठ हे स्वतःहून तू सांगायला हवं होतं असं मला वाटलं. ओके सर. नंतर प्रिलिम्सचे 2 अटेम्प्ट्सच्या बद्दल म्हणजे UPSCचं म्हणजे तर त्याच्याबद्दल तू सांगितलंस ते ठीक आहे. आधीचे 4 अटेम्प्ट्सबद्दल आणि त्याच्यातनं 19पर्यंत तू सिलेक्शन झालं तुझं. त्याच्या आधीचं ह्याच्यामध्ये काय म्हणजे कुठपर्यंत पोचला होतास? म्हणजे UPSCला का MPSC? अच्छा, ते UPSCचे धरून 4 असं आहे का? काही UPSCचे 3 अटेम्प्ट झालेत आणि राज्यसेवेचे 3 अटेम्प्ट झाले म्हणून तिसऱ्याला पोस्ट भेटले होते. ठीक आहे, ओके. 3 गोष्टी मला महत्त्वाच्या सांगायच्या आहेत. हे जे मागचा इंटरव्ह्यूचं जे ॲनालिसिस तुझं आहे त्याच्यामध्ये आता मी काहीच करत नाही आहे किंवा तयारी केली नाही आहे, ही तयारी केली आहे इज नॉट अन आन्सर दॅट आय वुड रेकमेंड. तुला म्हणायचं असं आहे म्हणजे तुझे शब्द चुकलेत असं मला वाटतं. तुझं आन्सर बरोबर आहे. तुला म्हणायचं आहे की त्यावेळेला मी खूप आर्टिफिशियली आणि जास्ती तयारी करून म्हणजे ऑन द स्पॉट आणि नैसर्गिकपणे उत्तरं जी येतात तो पार्ट माझा कमी झाला असं मला वाटलं आणि यावेळेला मी ते अधिक सहजता त्याच्यामध्ये आणायचा प्रयत्न करतो. तर तयारी मी केलेली नाही आहे असं ॲडमिट करू नकोस. मी अँटिसिपेटेड असणारच आहेत ना तुला प्रश्न काही. आता अंगणवाडी हा प्रश्न तुला एक्सपेक्टेड आहे, राईट? आणि ब्लॉकचेनचं यू नीड टू ब्रश अप. ते डिसेंट्रलाइज्ड आहे परंतु इट इज कंट्रोल्ड. इनफॅक्ट इट इज मच मोर कंट्रोल्ड. समजा तू त्याचे 10,000 कॉपीज केल्या 7/12च्या आणि त्या सगळ्या आपल्या लोकांकडे असतील तर तू समजा ह्यांना काहीतरी पैसे देऊन पटवलंस आणि त्यांनी 7/12त बदल केला त्याचा काहीच उपयोग नाही. उरलेल्या 9,999 लोकांचं काय करणार? त्याला म्हणायचं सेंट्रलायझेशन म्हणजे डिसेंट्रलायझेशन पण मच टायटर कंट्रोल. तर ते गणित तुझं असल्यामुळे हा प्रश्न जास्ती महत्त्वाचा होईल. आणि सरांनी विचारलेले जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी हे अजिबात योग्य नाही की आमचं अजून ट्रेनिंग सुरू आहे. स्वयं अध्ययन म्हणून प्रकार असतो ना आणि विशेषतः जवाहर नवोदयमधनं आल्यानंतर तर अपेक्षित आहे. म्हणजे हे वेबवर उपलब्ध आहे सगळं.
ही माहिती सर जे विचारतायत ते तुला अधिक सांगतीलच, पण म्हणजे आय वुड डेफिनेटली प्रिपेअर फॉर नायब तहसीलदार, कारण यू आर ऑलरेडी देअर, तर त्याच्यावर प्रश्न येणार आहेत. तुमचं ट्रेनिंग किती झालं आहे इज आयसिंग ऑन द केक, राईट. सो दोज आर माय कमेंट्स. पण गुड, म्हणजे यू आर ऑलरेडी देअर. आता थोडंसं अजून तयारी कर असं मी तुला सुचवेन. तर तयारी झालीच नव्हती काय, म्हणजे ते फाउंडेशनमुळे प्रिपरेशनला जास्त वेळच भेटला नव्हता. आता फक्त मी म्हटलं की म्हणजे कुठले जास्त एरिया वीक आहेत ते बघून त्याच्याविषयी हां, म्हणजे तीच तयारी कर असं हो सर, नक्की. इज व्हॉट वी आर सजेस्टिंग. येस येस मॅम. आणि जेव्हा शाळेबद्दल सांगा असं म्हटलं, तू उलट प्रश्न विचारला मला की माध्यमिक शाळेचा प्रश्न सुटेल त्याच्यात लिहिलेलंच नसतं माध्यमिक. हो हो, म्हणजे आम्ही कन्फ्यूज झालं की नेमकं ते झडपीविषयी सांगायचं का जवाहर नवोदय विद्यालयाविषयी. पण झेडपी शाळेचा उल्लेखच नाही आहे इथे कुठे. हो हो, की 10वी कुठनं केलं 12वी कुठनं केलं एवढंच येतं ना ओके सर. तुमच्या प्रोफाईल. आणि प्रतिप्रश्न विचारतच नाही. मग बेबी तू अजून करून की माझं जिल्हा परिषदेत असं झालं सुरू केल्यावर मग ते पण जर म्हणायला पाहिजे की नाही मी नवोदयबद्दल विचारलं तर मग ठीक आहे, पण उलट प्रश्न नाही करतो. आणि ज्या उत्तरं तुम्हाला माहिती आहेत किंवा एक्सपेक्टेड आहे त्याचं उत्तर द्यायला जरा घाई होते. सरांनी अंगणवाडी चे समस्या असं त्यांचा प्रश्न पूर्णही नव्हता झाला, पण तुम्हाला अपेक्षित होता हा विचारणारच आहे आणि उत्तर तयार होतं पण, तर ते असं पटकन लगेच त्यांचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच उत्तर सुरू केलं होतं. सो शांतपणे प्रश्न होऊ द्या, 1-2 सेकंद घ्या, मग उत्तर सुरू. त्यांनी जरा ते जे तुमचं मागच्या वेळेला होतं पाठ केल्यासारखं वाटतं ते पण नाही होणार, तो इफेक्ट नाही येणार. मॅडम म्हणायला कसं माझा पहिला मुद्दा तोच होता, थोडंसं जरा शांततेने सुरुवात केली असतेच ना तर बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुला देता आली असते. तू स्पॉन्टिनियस उत्तर देणार म्हणजे प्रश्नसंख्या केली तर प्रश्नसंख्या केली लगेचच उत्तराला सुरुवात करणार. या गडबडीमध्ये या ट्रॅकमध्ये तू थोडासा अडकलास आणि सुरुवातीच्या 5 मिनिटामध्ये ते तसं झालं. तिथून मग काय झालं की ते नॅचरली तसंच कॅरी फॉरवर्ड तुला करावं लागेल. प्रश्न आला की उत्तर दिलं पाहिजे. मला सांग, तुला काय वाटतं या इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असताना की तुला कशावर जास्त प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता? पोस्टवर नाही इथं आपण किती वर्षांपासून बघतो आहे की आपलं सिलेक्शन असेल तर अर्धा काय मॅक्सिमम इंटरव्ह्यू त्याच्यावर, आणि मी जे प्रश्न विचारले ते खूपच बेसिक आहे. बेसिक होते. बरं झालं मी सज्जा माहिती आहे का नाही विचारलं नाही तुला, बेसिक होतं. ती माहिती असायला हवं ना. ठीक आहे सर, किती सज्जे आहेत हे माहिती नसले तरी फेरफार कशा प्रकारे होतात, आणेवारी कशा प्रकारे होते, त्याच्यानंतर महसूल आकारणी कशा प्रकारे केली जाते जमिनीची, हेअरिंग कशा प्रकारे होते, नायब तहसीलदारचं फंक्शन आपण सांगतो आहोत आणि त्याच्यामध्ये आपण मॅजिस्ट्रेट पॉवरचा उल्लेखच करत नाही आहोत. अशी पॉवर्स दुसरी कुणालाच नाही आहेत ना. हो सर, रेव्हेन्यूमध्येच दिसतात आपल्याला, तर त्याचा उल्लेख हा व्हायला पाहिजे. इतर म्हणेल की पहिल्यांदा व्हायला पाहिजे. ओके सर. फेरफारचा प्रश्न विचारत असताना तू विनाकारण विदर्भामध्ये गेलास, काही गरज नव्हती. म्हणजे तू ॲडिशनल इन्फॉर्मेशन देत होतास की आम्ही विदर्भामध्ये अशा प्रकारे बघितलेलं आहे. आणि महसूल अधिनियमावर प्रश्न विचारला जाणारच, तिथे तुला एक्सक्यूज घेता येणार नाही की सर मी अजून आमचं ट्रेनिंगच चालू आहे वगैरे. फार काही डेप्थमध्ये नाही, पण बेसिक असणारी जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे. तू बरेचसे महसूलचे प्रश्न काय करतो आणि मला असं वाटतं की तुला काही प्रमाणात ते येत होते, पण तरीही मग तू नंतर क्विट करत होतास. कसं आहे, तू आणि बाकीचे कॅन्डिडेट्स पॅनल मेंबर पण त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करेल. कारण ज्यावेळेस आपण बघतो की तहसीलदार सिलेक्टेड आहे, ऑलरेडी ऑफिसर आहे, तर तुझ्याकडनं काकणभर काहीतरी जास्त अपेक्षित असणार आहे, त्याची काळजी घ्या. हो सर, मी पोस्टविषयी जास्त एक्सपेक्टेशन्स वाढलेले असतील थोड्याशा. निदान महसूलचे प्रश्न आपले चुकायला नको. हो सर, किंवा प्रत्येक वेळी एक्सक्यूज घ्यायला नको. हो सर. प्लस पॉईंटमध्ये मला असं वाटतं की डिलिव्हरी सिस्टम ही चांगल्या प्रकारची. मी सर पोस्टविषयी जास्त माहिती तू त्याच्यावरच होणार. हो सर. आणि आता मेंबर जे आहेत त्याच्यामध्ये सर किती रेव्हेन्यू ऑफिसर्स आहेत माहिती आहेत तुला? निंबाळकर सर तर मला असं वाटतं उस्मानाबादला SDPवर असतात. हो नक्की नक्की सर. 2-3 डाऊट होते
म्हणजे सपोज आता मला त्यांनी जर ऑप्शनल विषय विचारलं तर अगोदर मी लिटरेचर ठेवला वाटतं ना, लिटरेचर सांगितलं पाहिजे का कसं? स्वतःहून सांगायची गरज नाही, म्हणजे जर विचारलं तर मग काय करू? मग सांगायला पाहिजे अर्थातच. आणि त्याचे बेसिक्स वाचून जा. म्हणजे ते पोल सायन्स तुझे ऑप्शनल आहे म्हटल्यानंतर एखादा दुसरा प्रश्न ते विचारू शकतो. मोस्टली चान्सेस क्वालिटीवर आहे प्रश्न येण्याचे, पण काही थिंकर्स दोन्ही बाजूचे असतात. पाश्चिमात्य आणि त्याच्यानंतर इंडियन थिंकर्स, वेस्टर्न आणि इंडियन, हे दोन्ही आपल्याला आवडता थिंकर कुठला निदान एवढं तरी आपल्याला माहिती असायला आणि त्याच्याबद्दल 2 शब्द बोलता यावे. थँक्यू. आणि दुसरा प्रश्न दुसरा सर हा होता की आता हॉबीचा जो आहे, म्हणजे इंटरव्ह्यू फॉर्म 19ला भरला होता आणि त्या ठिकाणी काहीच टाकलेलं नाही आहे हॉबी. म्हणजे त्यावेळेस फॉर्म फिलअप करताना तिथं ब्लँक. तिथेच विचारतील तुमचे छंद काय आहे असं बोलतील. किंवा विचारणारच नाही. ओके. तुम्ही जे आज दिलं उत्तर ते. आणि जर का त्यांनी इंट्रोड्यूस युअर सेल्फ, ओळख करून द्या, असं काही म्हटलं तर त्याच्यामध्ये आपोआपच तुला व्हीव करता येईल. ओके. आणि मग त्यांनी विचारलं की ते का नाही आहे तर सांगता येईल ना, आणि त्यांना कळेलच की तेव्हा फॉर्म भरून घेतला त्यावेळेला नाही आहे, पण आता तुम्हाला सांगता येत आहे. ओके. ॲज लॉंग एज यू आर एबल टू आन्सर की हे माझे छंद आहेत आणि त्याचं हे उदाहरण, गुड इनफ. आणि सर आता ह्या वेळेसचा जो प्रिफरन्स आहे, पोस्ट प्रिफरन्स, तर SCST म्हणजे मला टाकायची इच्छा आहे SCST. तर ते कारण हे होतं की म्हणजे मी माझा अभ्यास पण करू शकेल विथ जॉब पण. पण सर जर डेप्युटी CO घेतलं तर मला वाटतं थोडाफार अभ्यास कमी पडू शकतो. हे मी एक्सप्लेनेशन सांगू शकतो का की तुम्ही SCST का घेता? काय सांगितलं पाहिजे त्याचं? याचं म्हणजे आपल्याला काहीतरी निगेटिव्ह डिरेक्शनमधनं आपण उत्तर देतो असं कुठलंही उत्तर द्यायचं नाही आहे. दॅट इज द थीम. सर मग ते व्यवस्थित म्हणजे कुठलं उत्तर असू शकतं की मी सांगेल की NT वरून मला SCST व्हायचं आहे आता? क्लास 1मध्ये अवेलेबिलिटी असणारे पोस्ट कुठले कुठले? डेप्युटी डेप्युटी एक स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर आहे, ती एक पोस्ट DDI एक आहे, इंडस्ट्रियल ऑफिसर. आणि ती नवीन ॲड झालेली आहे. हो, 4 आहेत क्लासमध्ये. 4 पोस्ट आहेत. ओके. SCST देण्याचं काय कारण आहे? म्हणजे मला हे म्हणायचं आहे की रेव्हेन्यूची पोस्टच नाही. तहसीलदार असले असते तर सर मी कदाचित ती दिली असते, डेप्युटी कलेक्टर असले असते तर मी ती दिली असते. ओके. आता SCST का बरं देतो आहे? माझं कारण सांगितलं ते होतं की अभ्यास मला बॅलन्स करता येईल, म्हणजे हे कारण आहे. हे उत्तर तर अजिबात देता येणार नाही आपल्याला. आपल्या दुर्दैवाने समजा कोणी GST ऑफिसर असेल तर मग मात्र तो निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. त्याला काहीतरी एक चांगला रिझल्ट देता येईल. आता आम्हाला रिस्ट्रिक्शन्स आहेत तुला गाईड करत असताना, तेवढा वेळ नाही मिळणार. तुला काही डाऊट्स असतील तर नंतर परत कॉन्टॅक्ट करू शकतो. ओके सर. स्कोर तसा सर आत्ता म्हणजे 472 होता, म्हणजे विदाऊट रिटर्न्स. सर तुम्हाला होप्स होते की म्हणजे मे बी भेटू शकतो? येस क्लास 1 SCST मिळेल. ते 5 जागा होत्या तर ते ॲक्च्युअलमध्ये फार होतं. ठीक आहे, मी बघतो त्या दिवशी. मग सर असं चालतं का की आत्ता म्हणजे सर माफ करा मी विचारते प्रश्न असतात, आता ते पोस्ट प्रिफरन्स अगोदर मागून घेत नाही म्हणजे यावर्षी नाही सर, मग ते खोटं सांगितल्यासारखं वाटतं की माझा पहिला प्रिफरन्स डेप्युटी CO आहे? नाही, पण तू खोटं का सांगतोयस? SCSTला कारण मिळेल ना तुला सांगायचं. तुला जर हे वाटतंय की मला तेच सांगायचं आहे तर त्याला खूप व्यवस्थितपणे मॉडेल करून सांगावं लागणार आहे की सर मला पुढचा UPSCचा ॲटम द्यायचा आहे आणि म्हणून मी असा विचार केला की कदाचित मला इथे थोडासा जास्त वेळ मिळू शकेल नाही. सर रिस्की आहे एवढं आपल्याला नक्की सांगतो. ठीक आहे. All right. So good luck. Thank you, sir. Thank you so much.